नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये शालेय शुल्कबाबत चर्चा करणार आहोत. कारण महाराष्ट्र शासनाचं जे शिक्षण संचालनालय असणार आहे, याकडं काही विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारी गेलेल्या आहेत आणि त्यामुळं 15 मे 2026 रोजी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांचं हे पत्र आहे. यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक जेवढे 8 विभाग आहेत त्यांना, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि शिक्षण निरीक्षक यांना हे पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे. विषय आहे की महाराष्ट्र राज्यातील अनुदानित अंशतः अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून घेतलेल्या शुल्काबाबत त्याने असं म्हटलंय की शासन निर्णय दिनांक 25/8/2025 अन्वये राज्यातील विना अनुदानित माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक विद्यालयांना 20% अनुदान घोषित झालेल्या आहेत. 40% वरून 60%, 60% वरून 80% टप्पा अनुदान मंजूर केले जाते, म्हणजे टप्प्याटप्प्याने 20च्या. परंतु सदर संस्था शाळा विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये कसलीही कपात करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळं आपल्या कार्यक्षेत्रातील 20% टप्पा अनुदानावर आलेल्या शाळा उच्च माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांना शाळांना व उच्च माध्यमिक विद्यालयांना ज्या टप्प्यावर अनुदान मिळत आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे शुल्क कपात करण्याबाबतचे निर्देश देण्यात यावेत आणि त्या पद्धतीनं पत्र त्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना उपप्राचार्यांना मिळालेली आहेत. त्यामुळं आपण विद्यार्थी आणि पालक म्हणून सुद्धा आपली जबाबदारी आहे की पार्शली ॲडेड सारख्या तुकडीमध्ये ज्यावेळी आपण प्रवेश घेतो त्यावेळेस त्याचा टप्पा अनुदान कुठला आहे, 20%वर आहे, 40%वर आहे, 60%वर, 80 आहे का, कसा आहे तो टप्पा तुम्हाला माहीत असणं किंवा विचारून घ्या आणि त्या प्रपोर्शनमध्ये फी कपात करणं गरजेचं आहे. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे बऱ्याच वेळा संस्था हे सहजासहजी सांगत नाहीत कोणत्या टप्प्यावरती तुकडी आहे आणि त्यामुळं जास्त फी आकारून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते आणि ती फसवणूक होऊ नये यासाठी हे पत्रक त्यांनी जारी केलेलं आहे. हे MahaFYJCAdmissions.in या वेब पोर्टलवर रूल्स अँड सर्क्युलर्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल की अंशतः अनुदानित तुकडी कोणत्या टप्प्यावर आहे हे विचारून घ्या आणि त्याप्रमाणे आपली कपात फीची शुल्कची केली जाते का हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे हे एक अतिशय महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देणं मला योग्य वाटलं. त्यामुळं हा व्हिडिओ काढत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता किंवा आणखीन तुमचा काय वेगळा अनुभव असेल तर तोही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. त्यावर छोटेखानी व्हिडिओ निश्चित काढला जाईल. मला वाटतंय हे आपल्याला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.